ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक, ज्येष्ठ समाजसेवक आणि शिक्षणप्रेमी स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित 16व्या स्मृती व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याते अभय भंडारी यांनी भारतीय संस्कृती आणि आजचा भारत या विषयावर प्रभावी व्याख्यान देत भारतीय संस्कृतीचं वैभव, आधुनिक काळातील आव्हानं आणि संस्कारांचं महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केलं. रावसाहेब थोरात सभागृहामध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय पोपटराव हिरे प्रथम उपस्थित मान्यवरांनी अभिवादन करत दीप प्रज्वलनानं सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देत स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय संस्कृती ही केवळ परंपरा नसून जीवन जगण्याची श्रेष्ठ पद्धती असल्याचं सांगितलं. जागतिकीकरणाच्या युगामध्ये आधुनिकतेचा स्वीकार करताना भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था, नैतिक मूल्य आणि सामाजिक बांधिलकी जपणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मृत्यूच्या कक्षेत मग येणार नाही माणूस, अमरत्वाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होते. राम आणि कृष्ण देहाने जरी या जगात नसतील तरी सुद्धा ते कीर्ती रूपाने आहेत, वाङ्मय रूपाने आहेत, आदर्श या रूपाने आहेत, आमचा गौरवशाली वारसा या रूपाने ते आहेत. मृत्यू त्यांना ग्रासू शकला नाही. असे हजारो संत, सज्जन, सत्पुरुष, दार्शनिक, वीर रणांगणामध्ये आपलं पौरुष जे आहे त्यांनी सिद्ध केलं. अनेक बुद्धिमान माणसं की ज्यांनी या समाजाकरता ज्ञानाचा वारसा मागे ठेवला. जीवनाच्या अनेक विषयांमध्ये, सर्वच विषयांमध्ये सर्वस्पर्शी प्रतिभा असणाऱ्या लोकांनी जीवनभर एक तपस्या करून जे ज्ञान मागे ठेवलं ते अमरत्व देतं. फक्त मनुष्याला नव्हे, त्या संपूर्ण समाजाला अमरत्व त्यातनं मिळतं. मृत्योर्मा अमृतम गमय. असंच आणखीन एक सूत्र आहे भारतीय संस्कृती समजून सांगणारी. ओम सहना भवतु. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे असं भगवद्गीतेतला उल्लेख आहे. आणि माऊली असं म्हणतात की ओम नमोजी आद्या, या विश्वामध्ये बाकी काहीच नव्हतं त्यावेळेला जे आद्य तत्व होतं, प्रथम तत्व होतं ते ओम हे तत्व आहे. ओम सहना भवतु. आपण एकत्र येऊया. जसं या ज्ञानसत्राकरता आपण एकत्र आलो आहोत. सहनव भुनक्तु. कुठल्याही देवालयामध्ये एकत्र भोजन करतात बघा, महाप्रसाद असतो, अन्नदान असतं. भारतात परंपरा आहे, संपूर्ण भारतात आहे ही परंपरा. ओम सहना भवतु सहनव भुनक्तु सह वीर्यम करवावहै. आपल्या या तेजस्वी परंपरांवर ज्यावेळेला अरिष्ट येईल, ज्यावेळेला संकट येईल, त्यावेळेला पराक्रमाने या परंपरांचं रक्षणही आपण करू. शौर्य, धैर्य या सद्गुणांनी. भारतात ज्या 64 कला आहेत ना, त्यात युद्ध ही कला मानली जाते. युद्धाकडे आम्ही कला म्हणून पाहतो, क्रौर्य म्हणून नाही पाहत. भारतीयांनी कधी क्रौर्य म्हणून युद्धाकडे पाहिलं नाही, एक कला म्हणून पाहिलं. ओम सहना भवतु सहनव भुनक्तु सह वीर्यम करवावहै. एकत्रित पराक्रम, पौरुषही गाजवूया. तेजस्विनावधीतमस्तु. आपलं अध्ययन तेजस्वी असो. काल आपण बघितलं की पराकोटीची एकाग्रता जी स्वामीजींना साधायची, त्या एकाग्रतेने कुठल्याही मनुष्याने कुठलेही काम केलं तर ते काम मौलिक काम असतं. आणि त्याने केलेल्या त्या कार्याच्या प्रकाशात तो समाज नंतर शतकानुशतक वाटचाल करत राहतो. या पद्धतीची त्या ज्ञानाची महत्ता असते. तर त्यामुळे तेजस्विनावधीतमस्तु. आपलं अध्ययन तेजस्वी हो, आपली ज्ञान साधना जी आहे ती तेजस्वी हो, तेजाकडे नेऊ आपल्याला. पण हे सगळं करताना एक अनुसंधान आपल्याला पाळायचं आहे. मा विद्विषावहै. कुणाचाही विद्वेष आमच्या मनाला स्पर्श करणार नाही, इतकी मनाची, चित्ताची शुद्धता आम्हाला टिकवायची आहे. मा विद्विषावहै. आम्ही कुणाचाही द्वेष कधीही केला नाही भारतीय लोकांनी. हे अनुवंशिक लक्षण आहे आमचं. कुणाचाही द्वेष नाही केला. ज्यांनी हजारो वर्ष आक्रमण केलं त्यांचाही आम्ही द्वेष नाही करत आहोत. ज्या ब्रिटिशांनी 250 वर्ष हा भारत लुटला त्यांचे द्वेष, तिरस्कार आम्ही आजही करत नाही. कारण हे जेनेटिक लक्षण आहे आमचं, हे अनुवंशिक लक्षण आहे आमचं. मा विद्विषावहै ही प्रार्थना
आमच्या गुणसूत्रांमध्ये कशी उतरलेली आहे त्याचं हे प्रमाण आहे. या ज्या प्रार्थना आहेत या प्रार्थनांच्या मागचा उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की सगळे सुखी होत, सर्वेपि सुखिनः सन्तु. मी आणि माझं कुटुंब सुखी व्हावं असं नाही, फक्त माझ्या संप्रदायातले लोक सुखी व्हावेत असं नाही, फक्त माझ्या गावातले लोक सुखी व्हावेत असं नाही, फक्त माझ्या राज्यातले आणि माझ्या देशातले लोक सुखी व्हावेत असं नाही. या विश्वातले सगळे यच्च यावत लोक सुखी व्हावेत. आणि फक्त मनुष्य नव्हे, सूक्ष्म जीव, जंतू, पशु, पक्षी, पृथ्वी, आपले शांती मंत्र भारतीय परंपरेमध्ये जे म्हणतात त्यामध्ये आकाश तत्वाच्या शांतीपासून पृथ्वीच्या शांतीपर्यंत मंत्र म्हटलेले आहेत, वनस्पतींच्या शांतीपर्यंत मंत्र म्हटलेले आहेत. आणि हे सगळे मंत्रोच्चार आपण तर नाशिकच्या भूमीत माझ्यापेक्षा जास्त ऐकलेले असतील. हे मंत्रोच्चार पुन्हा पुन्हा पिढ्यानपिढ्या ऐकलेले असतील तीर्थक्षेत्रामध्ये. ही आपली परंपरा आहे आणि ती पुन्हा 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 संस्कार करून ती जीवनामध्ये उतरलेली आहे. कोट्यावधी भारतीयांच्या जीवनात उतरलेली आहे, एकसारखी उतरलेली आहे. सगळे सुखी होत, सगळी प्रकृती सुखी होत, सर्वे संतु निरामया, सगळ्यांना आरोग्य मिळो. प्रभू रामचंद्रांच्या काळाचं वर्णन वाल्मिकी रामायणात जे आलेलं आहे त्यावर श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यामध्ये अनेक उल्लेख त्यांनी केलेले आहेत रामायणातले. त्यात उल्लेख असे आहेत की एकही मनुष्य आजारी नाही आहे रामायणाच्या काळात. एकही माणूस आजारी नाही आहे, व्याधी नाही आहे त्याला. एकही माणूस दरिद्री नाही आहे. चोरी हा शब्दच माहिती नाही आहे. असत्य स्पर्शच करत नाही मनुष्याला. सगळे सत्यवचनी आहेत असा समाज आहे तो, असं वर्णन आहे. श्रीधर स्वामींनी ते वाल्मिकी रामायणातली संस्कृत ऋचा महर्षी वाल्मिकींनी लिहिलेली आणि त्याच्याखाली त्याचं भाषांतर या पद्धतीने ते लिखाण केलेलं आहे. ज्यावेळेला आमच्या डॉक्टर मित्रांना मी विचारतो की आता घराघरामध्ये कुणाचं ना कुणाचं आरोग्य जे आहे त्याची समस्या निर्माण झाली आहे, असा काळ आपण अनुभवतो आहोत. आणि मग गांभीर्याने आरोग्य व्यवस्थेचं चिंतन करणाऱ्या डॉक्टर्सना मी ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला डॉक्टर्स असं सांगतात की आत्ताचा जो डायबेटिक जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये भारतात वाढतो आहे तो प्युअरली डायबेटीस नाही आहे, तो सायकोसोमॅटिक डिसिजेसच्या अंतर्गत येणारा आहे आणि मानसिक तणाव हे त्याचं मुख्य कारण आहे. माणूस जर खरं बोलेल तर मानसिक तणाव निर्माण होण्याकरता जो अंतर्विरोध आवश्यक असतो त्याच्या स्वभावामध्ये, तो अंतर्विरोध जर निर्माणच होणार नाही तर निरामय आरोग्य मिळेल की नाही मनुष्याला? दडवण्यासारखं काही नाही आहे. जोडलेला या प्रत्येक आकृतीशी या कला विकसित झाल्या, चित्रकला विकसित झाली, गायन विकसित झालं, नृत्य विकसित झालं, गायन आणि त्याकरता वेगवेगळे राग विकसित झाले. हे राग विकसित करताना लोकांना असं वाटलं की या रागाचं गायन करताना प्रातःकाळी जर केलं ब्राह्म मुहूर्तावर तर त्याचा परिणाम सर्वाधिक जास्त होईल. मग ब्राह्म मुहूर्तावर जे गायन करायचं की ज्यावेळेला देवता जागे असतात. भगवद्गीतेतलं वर्णन आहे, या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी. ज्या वेळेला सगळं जग झोपलेलं असतं त्यावेळेला संयमी मनुष्य जागा असतो. त्यामुळे योगी लोक जी साधना करतात त्यांची आध्यात्मिक साधना ती ब्राह्म मुहूर्तावर करतात पहाटे. मग ब्राह्म मुहूर्तावर कुठला राग जर गायला तर आपल्याला जास्त चांगली एकाग्रता आणि आपले मन प्रफुल्लित राहण्याकरता त्या अवस्थेमध्ये मनाच्या राग कुठला असला पाहिजे, त्याची रचना कशी, त्याचे आरोह काय, त्याचे अवरोह काय, त्याकरता स्वर कुठले, कुठले स्वर वर्ज्य, याचा अभ्यास सुरू केला आपल्या पूर्वजांनी. मग त्या रागांच्या रचना केला. मध्यान्हीचा राग कुठला? पावसाची वाट पाहून डोळे शिणलेले आहेत आणि पावसाचा एक थेंबही दिसत नाही. शेतकऱ्याचं ते केविलवाणा चित्र पेपरमध्ये छापतात ना, जमिनीला भेगा पडलेल्या, तो बिचारा डोळ्यात प्राण घेऊन आकाशाकडे पाहतोय की पाऊस केव्हा येणार आहे. त्याचं जीवन त्यावर अवलंबून आहे, आपले जीवन त्यावर अवलंबून आहे. असा कधी करुण दृश्य पावसाळा लांबत गेला की पेपरमधनं यायला
लागतात, लोक छापायला लागतात. मग मेघ मल्हार गायला आता पाऊस पडेल का? पंडित भीमसेन जोशींनी मेघ मल्हार गायलेला मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलेला आहे पुण्याला. आणि ज्या वेळेला पंडितजी गात होते तिथलं गरवारे कॉलेज आहे, त्या गरवारे कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये त्यांचं ते गायन होतं. आणि ज्या वेळेला तो राग ते गायला लागले त्यावेळेला आम्ही असे रोमांचित झालो सगळे. आणि त्या रागाचे सगळे बोल, तिथले भेदक जागा त्या रागाच्या, त्याचे उच्चार, पंडित भीमसेन जोशी म्हणजे नावाप्रमाणे भीमसेन होते, शक्तिशाली कंटक आहे. आणि ते ज्या वेळेला गात होते त्यावेळेला खरोखर आम्हाला वाटलं की पाऊस येईल. आणि तो कार्यक्रम संपता संपता ढग दाटून पावसात चिंब भिजलो आम्ही. मग तानसेन मेघ मल्हार गात असेल आणि त्यावेळेला मेघ दाटून येत असतील आणि पाऊस होईल यात आश्चर्य काय? या संपूर्ण प्रकृतीच्या सृष्टीचक्राचा मनुष्याशी, प्रत्येक मनुष्याशी, आपल्या प्रत्येक जीवाशी असलेलं काही नातं आहे ना. आपण प्रकृतीचं प्रतिनिधित्व करतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत जशी या विश्वामध्ये आहेत तशी या शरीरात आहेत ना आपल्या. त्यांचे स्वभाव आहे, त्यांचं वर्तन आहे. दगड सोडला की खालीच पडतो. मगाशी स्टेजवर पाणी सांडलं तर ते उताराच्या दिशेने जातं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपैकी जलतत्व आणि पृथ्वी तत्व ही दोन तत्व ही जडतत्व आहेत. तेज, वायू आणि आकाश ही सूक्ष्म तत्व आहेत. आणि ही तत्व एकापेक्षा एक सूक्ष्म होत जातात आकाशापर्यंत. आकाशाचा अनुभव फक्त शब्दाने येतो. असा प्रत्येक तत्वाचा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव येतो. पृथ्वी तत्वाचा 5 प्रकारे अनुभव येतो. ते जड तत्व असल्यामुळे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, चव पण आहे भूमीला. वास्तुशास्त्रज्ञ म्हणतात ना की ती त्या मातीची चव घेऊन मी सांगतो की ही भूमी, कुणाला यश मिळेल या भूमीवर घर बांधल्यानंतर, हे ते सांगतात ना वास्तुशास्त्रज्ञ. आता अभ्यास करू. अभय भंडारी यांच्या विचारपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मांडणीला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांचा कडकडाटाने दाद दिली. या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे संघटन मंत्री विजय चौधरी, आमदार राहुल धिकले, आमदार सीमा हिरे, अमृता पवार, नगरसेविका माधुरी बोलकर, नगरसेवक विश्वास नागरे, शहराध्यक्ष सुनील केदार, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे, सरचिटणीस कृष्णराव नेरे, डॉक्टर मंजुषा दराडे, रवी पाटील, सहशिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतीला अभिवादन करत आयोजित करण्यात आलेल्या ही व्याख्यानमाला समाजामध्ये वैचारिक जागृती घडवण्याचं प्रभावी माध्यम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.